यानंतर बार्शीतून एक अतिशय धक्कादायक बातमी आहे। बार्शीत शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। वधू विनाच वधूवर परिचय मेळावा आयोजित करून लग्नाळू युवकांच्या कुटुंबियांची फसवणूक केल्याचा आरोप कथित वधूवर मंडळ चालक आणि त्यांच्या एजंटवर करण्यात आला। एक नाही दोन नाही, जवळपास 200 लग्नाळू युवक आपलं लग्न जमेल या आशेनं बार्शीतल्या मंगल कार्यालयात जमले। एक एक करून त्यांचं नाव वधू वर मंडळवाले पुकारू लागले। वर मंडळी सगळी तयार होती, पण वधूचा कुठे पत्ताच नाही। सलग तिसऱ्या परिचय मेळाव्यामध्ये देखील मुली नसल्यानं संशयाची पाल चुकचुकली आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। आम्हाला सांगण्यात आलं की पुढे तुम्हाला 27 तारखेला आणि मुली दाखवण्यात येईल आणि लग्न पुन्हा पुढच्या 2-4 दिवसात असं होईल असं सांगितलं आम्ही। म्हणून आता त्यांनी रामा खैरे यांनी आमच्याकडून 10,000 रुपये ह्यांच्याकडून घेतलेले आहेत आणि ती मीच तिथं जाऊन स्टेजवर सांगितलं की ही एकदम फ्रॉड आहे। मी यायच्या अगोदर ह्यांचे पत्रकाराच्या यायच्या अगोदर सांगितलं त्यांना मॅडमला की तुम्ही जे करायला लागला जी फ्रॉड करायला लागला असं कुणी तुमच्याकडून कोण असं मुली देणार आहे का आई बाप की तुम्ही ह्या आमच्या पुरीचं तुम्हीच लग्न करा तुम्हीच लावा असं होणार आहे का? तुम्ही साड्या आणि सोनं घेऊन ठेवा म्हणले, तुम्हाला पोरगी दाखवलेलंच लग्न होईल म्हणले तुमचं दुसरं। त्यामुळे तुम्ही पसंत असाल नसाल हा प्रश्न पुरताच द्या। हो पुढचाच डायरेक्ट लग्नच। हो मग ती काय ती एक तासभर पोरींसाठी वेळ दिला, ते जे पसंत होईल ते संग लग्न करून द्यायचं तयारी होती त्यांची। कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। फुटबॉल सामन्यामध्ये मैदानातच हाणामारी झाली। शनिवारी सामना सुरू असतानाच हा सगळा प्रकार घडलाय। प्रॅक्टिस आणि शिवाजी तरुण मंडळाचे खेळाडू एकमेकांमध्ये भिडले। शाहू स्टेडियममध्ये हा प्रचंड राडा झाला। पोलिसांना तिथं धाव घेण्याची वेळ आली। शनिवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी 40 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। तर कोल्हापुरातल्या या सामन्याच्या वेळी जो राडा झाला त्यामुळे प्रेक्षक आणि सगळेजण हैराण झाले। शेवटी अखेर पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला आणि हे एकमेकांमध्ये भिडलेल्या खेळाडूंना बाजूला करावं लागलं। छत्रपती शाहू स्टेडियममध्ये हा सगळा प्रकार घडला।